जेव्हा आम्ही आमच्या MSB कॉलनीमध्ये होतो तर एक आमचे इंजिनियर काका आले होते आणि त्यांच्याकडे एक मस्त मोठा डब्बा होता, एक मोठा मॉनिटर होता. तर मी बघून म्हटलं अरे हे काय आहे. तर मग त्यांनी आम्हाला सांगायला चालू केले की हे कम्प्युटर असतं, हे माऊस आहे, हे कीबोर्ड आहे, इथे गेम खेळायचे, इथे क्लिक करायचं. नंतर मला रिअलाइज झालं हे कम्प्युटर आहे, गेम खेळायचं खूप मजा येते, बाहेर कुठे खेळायला जायचं, चला कम्प्युटरवरच खेळू, क्रिकेट खेळू कम्प्युटरवरती. तर तेव्हा ते 2D वाले क्रिकेटची गेम होते बघा, तर ते खेळायचो आम्ही, तासन तास खेळायचो. मग ते कॉलनी ते सोडून गेले. मग सोडून गेल्याच्या नंतर मग मला तर लागलं होतं हे कम्प्युटर बाबा पाहिजे, आता हे खेळायचंय, बघायचंय कसं काय चाललंय. मग नंतर सायबर कॅफे शोधायला लागलो मी. पण सायबर कॅफेला जायला मात्र पैसे लागतात ना. तर मग आईकडनं घ्यायचे जे काही असतील ते, आई द्यायची, घे 5 रुपये 2 रुपये 3 रुपये जमा करायचे, 10 रुपये जमा करून मग अर्धा घंटा जाऊन बसायचं सायबर कॅफेमध्ये. तेव्हा रेट असायचं. बरोबर. तर तेव्हा पण कसं होतं, ते डायलअप कनेक्शन होतं, खूप स्लो असं चालायचं, असं ते पत्र इकडे तिकडे चाललेलं बघत राहायचो आम्ही. मग त्याच्यात आम्हाला खूप गोष्टी रिअलाइज व्हायला लागल्या. मग जेव्हा बसलो तर तेव्हा कळालं की आता नेटवर्कमध्ये बसलेले तर कोणी येऊन तुम्हाला काहीतरी मेसेज पाठवतंय, कधी तुमची सिस्टीमच बंद करतंय. आता मी याहू मेसेंजर यूज करायचा ID क्रिएट केला होता, तर तेव्हा मला कळालं की माझा ID कोणतरी दुसरंच वापरतंय. तर ती क्युरियोसिटी जनरेट झाली त्याच्यामध्ये. आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की हा काही प्रॉब्लेम आहे किंवा हे काही सायबर सिक्युरिटी आहे. आय थिंक ते फक्त मला असं वाटायचं हे असं का झालं. हे कुठल्या शहरामध्ये हे झालं सगळं आमचं छोटं गाव नांदेड. आता शहर मोठं आहे आत्ताच्या घडीला, आणि तिथे एक श्रीनगर म्हणून एक एरिया आहे, तिथं सगळे सायबर कॅफे होते तेव्हाच्या टाइमला. आणि जस्ट तिथं म्हणजे तुमचं कोचिंग संपलं की लगेच तुमच्या बाजूलाच सायबर कॅफे असायचे. आणि जाऊन तिथं गेम खेळायचे किंवा तुम्ही कम्प्युटरवरती सर्फिंग करायचं. तर मग बालपण सगळं नांदेडला? बालपण सगळं नांदेड. ओरिजिनली नांदेड. तिथून नांदेडपासून मला म्हणायचं की माझं गाव आहे मालेगाव, तर 13 किलोमीटर दूरवरती गाव आहे. मग नांदेड नंतर इंजिनिअरिंग साठी? मग ऍक्च्युली काय झालं की हे सगळं कम्प्युटरचे नाद लागल्यामुळं घरच्यांचा विश्वास उडाला होता की अरे हे करतंय काय, म्हणजे कम्प्युटरवर बसतं, म्हणजे त्यांच्यासाठी सगळं अननोनच होतं ना. मग काही लोक असेच अफवा उडायचे, कारण छोटं शहर आहे ना, अरे पोरगं करतं तरी काहीतरीच करतं कम्प्युटरवर बसून, काहीतरीच बघतं, नाद लागला कशाच तरी, जसं ते म्हणायचे की अरे हे कशाचा नाद लागलाय ना. मग वडिलांवरती प्रेशर यायचं सोशल की अरे हे करतोय का नेमकं. मग पप्पा डिटेक्टिव्ह झाले ते माझे. सिक्युअर लेअर 7 डिटेक्टिव्ह झाले, ते बघायला लागले कुठं जातं काय नाही. माझे वडील कसं MSCBत होते ना, तर प्रत्येक जण ओळखायचं, कारण ते नेटवर्क, आणि कसं ते मीटर चेक करण्यासाठी दरवेळी सगळ्यांकडे जायचे, तर ओळखायचे. ते दुकानवाला पण ओळखायचे, तू कोणाचा मुलगा, अरे तो कांबळेचा मुलगा का, असं म्हणायचे तो. ह्या कारणामुळे काय झालं की 10वीला थोडंसं माझं मार्क्स खूप कमी आले, म्हणजे बाउंड्रीवरतीच होतो मी. पण त्यात माझा आईचा भरपूर विश्वास होता की चला ठीक आहे, काहीतरी करतोय ना, चांगलं करतोय मुलगा, असं म्हणजे पैसे जमा करतोय आणि घेऊन जातोय, म्हणजे काहीतरी करत असणार आहे, बघत असणार आहे, काहीतरी शिकत असणार आहे. तसं तर आईचा होता एक कॉन्फिडन्स. त्याच्यामुळे माझं हे स्टोरी कंटिन्यू राहिली किंवा माझा हा ट्रॅक कंटिन्यू राहिला. तर 10वीला कमी मार्क पडले आणि मग ऍडमिशन भेटे ना. मग पप्पाचं म्हटले ठीक आहे, तुला काय करायचंय. तर मी सहज म्हणलं कम्प्युटर वगैरे आहे का, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये. आणि तेव्हाच मी 11वीला ऍडमिशन घेतलं कम्प्युटर सायन्समध्ये यशवंत कॉलेजमध्ये. आणि तेव्हा ती आय थिंक 2री का 3रीच बॅच होती कम्प्युटर सायन्ससाठी. आणि तेव्हा कसं कोणी जास्त अप्लाय करत नव्हते, तर मग मला असं म्हटलं अरे हे तर कोणी घेत नाही, तू घे ऍडमिशन जाऊन तिथे, काय हरकत नाही. तर मी ऍडमिशन घेतलो. तर फॉर्च्युनेटली नवीन लॅब बनलेली होती, माझे डोळे चमकले बघून, अरे वा, नवीन कम्प्युटर, नवीन प्रोसेसर, सगळं असं व्यवस्थित ठेवलेलं, AC चालू वरतून. म्हटलं अरे वा, म्हटलं आता कुठं मला सायबर कॅफेमध्ये जायची गरज नाहीये ना, कुठं जायची गरज नाही, बसा इथं आरामशीर, काही प्रॉब्लेम नाही. आमचे सर होते, ते शिकवायचे आम्हाला चांगलं कम्प्युटर सायन्स. पण फॉर्च्युनेटली असं झालं की त्यांनी शिकवण्याच्या आधीच मला खूप साऱ्या गोष्टी माहित होत्या. तर मी मागे बसायचो एकदम आरामशीर, आणि सर एकदम अचानक म्हणायचे कांबळे. तर मी बोला सर, बरं सांग बरं आता हे काय, मला 4004 प्रोसेसर. तर मग सांगत बसले. सरांना कळाले की नेक्स्ट टाइम मला काही प्रश्न विचारायची गरज नाही, चलू द्या जसं चालेल.